सगळा पचकाच होऊन बसला. नमस्कार, मी वैशू, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर सकाळी मी बटाटे शिजायला टाकले होते. तोपर्यंत म्हणलं आंघोळ होऊन मग आंघोळ करून आले. त्यानंतर म्हणलं चला चेक करावं बटाटे शिजले का, पण छान असे शिजले होते. मग त्यामध्ये गार पाणी टाकलं, पटकन सोलून घेतले आणि मग पटकन सोलून घेतले, कारण मग गार पाणी केलं की पटकन सोलतात, नाही तर खूप चटका बसतो. त्यानंतर इथं आत्यांना उपवास होता, त्यामुळे मग आत्यांसाठी बटाटा केला होता. इथं उपवासाचं आत्यांचं दुखत आहे सध्या, तर त्यामुळे बटाटाच केला होता साधा सिंपल. त्यानंतर मग इथे बटाट्याची पिवळी चटणी केली होती आमच्यासाठी आणि चपात्या करायच्या बाकी होत्या अजून, त्यामुळे पीठ मळून ठेवलं. इथं मी बटाटा थोडासा बाजूला काढून ठेवला होता आणि इथं पीठ मळून घेतलं आणि त्यानंतर मग इथं खवा करायला ठेवला होता मी. आणि उद्या त्याचं मी काय करणार आहे तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल उद्याच्या मिनी ब्लॉगमध्ये. मग इथं आटायला ठेवलं होतं, कारण अर्धा पातेलं दूध होतं आणि एवढं पातेलं ते दूध झालं होतं. त्यानंतर मग इथं कोथिंबीर आता खूपच सध्या महाग आहे, एवढीशी गड्डी 30 रुपयाला झाली आहे. आता काय करावं काय कळतच नाही, थोडीशीच कोथिंबीर वापरावं लागेल, कारण मला तर खूपच आवडते कोथिंबीर भाजीमध्ये टाकायला. त्यानंतर इथं गवार शेंगसुद्धा नीट करायची होती. इथं मग कॅन्टीनवरून इथं पाणीपुरीचा बॉक्स आणला होता त्यांच्या शिवच्या आत्याने आणलं होतं कॅन्टीनमधून आणि म्हणलं चला आता पाणीपुरी ट्राय करावं, कारण सगळा पचकाच होऊन बसला. त्यानंतर पुऱ्या तळून घेतल्या. इथं बटाट्याची चटणी तयार केली, कांदा कोथिंबीर बारीक असं चिरलं. इथं पाणी तयार केलं होतं, पण पाण्याची टेस्ट एवढी घाण होती, कारण पाणीपुरी एवढी घाण लागत होती, कारण आपण जी गाड्यावरची पाणीपुरी खातो का, ती खूप छान लागते. आणि मला सध्या तर मला खूप पाणीपुरी आवडते. आणि इथं माझी जाऊबाई आल्या होत्या, त्यांच्या संग गप्पा मारता मारता इथं माझं चालूच होतं खाण्याचं काम. आणि पाणी एवढं घाण लागत होतं, त्यांना म्हणलं बघा टेस्ट करून तुम्ही. त्यांना आवडलं, पण मला काय आवडलंच नाही. असा होता आजचा मिनी ब्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करा. चला बाय.